निसर्गाच्या सानिध्यात हिरव्यागार वातावरणात तुमचे स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये, ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजाळ। दिवाळीचा दिवा जर गवताने पाहिला तर असं म्हणतात गवत वाळत आहेत। आता हिरवेगार हे समोरचे डोंगर होते, आता यांचे सर्व गवत वाळलेले आहेत। आता मी सीताफळाच्या बागात आलेले आहे। 2-3 दिवस झालेत बागात आले नव्हते आणि सीताफळ तोडणी करता आलेत का काय बघायला आले होते। तर हे माझ्या मागे सीताफळ दिसत असन। आमचा हा गोल्डन सीताफळाचा बाग आहे आणि आता एवढ्या 2-4 दिवसात सीताफळ तोडावा लागतील। आता बघण्याकरता आलेली आहे की पिकलेत का काय सीताफळ। एखादा अर्ध सीताफळ पिकलेलं आहे। कधी मध्ये असं जर बागात आलो तर मग पाखरं खातात सीताफळ, खाली पडलेले पण दिसतात। आता बघते मी किती सीताफळ भेटते, कारण की 2-3 दिवसापूर्वी आले होते तेव्हा 4-5 सीताफळ भेटले होते मला। आता येताना आम्ही बादलीत घेऊन आलेलो आहे की किती सीताफळ भेटतात। 2-3 दिवस जर चक्कर नाही मारली तर जास्त सीताफळ पडलेले भेटतात आणि मग ते तसेच वाया जातात। आता मला आहे ना त्या एका सीताफळाच्या झाडाखाली सीताफळ पडलेले दिसत आहेत। हे असे कावळे कोक्या कोणते पक्षी काय माहिती असे सीताफळ फोडतात। तर हे अशी सीताफळ, तर हे निबर सीताफळ आहे, काही पिकलेलं नाही एवढं, तरी पण पाखरांनी टोचा मारलेल्या आहेत त्याला आणि आता हे खराब केलेलं आहे। असेच भरपूर सीताफळ आहेत की त्याला पाखरं ना टोचा मारतात आणि सीताफळ खराब करतात। आता बघू ते पाखरांनी खराब केलंय का आता ताजं पडलेलं आहे। हे आताच ताजं पडलेलं दिसतंय वाटतं फांदीचं, कारण की याला पाखरांनी टोचा नाही मारलेल्या आणि हे पिकलेलं आहे। हे थोडंफार दबत पण आहे। असेच पाखरं सीताफळाचा नाश करतात। अजून सीताफळ तोडणीला टाइम आहे। काही असे खराब पण व्हायला लागलेले आहेत। एखादा अर्ध सीताफळ लवकर पिकलेलं आहे त्यामुळे सीताफळ खराब व्हायला लागलेले आहेत। आता हा गोल्डन सीताफळ आहे, याला गोल्डन कलर यायला लागलेला आहे। तर हे असे जे चिरा दिसतात, ह्या चिरा आहेत ना एकदम पिवळ्या होतात, मग ते सीताफळ पिकलं समजायचं। सगळी जम्बो साईज आहे। तर हे सीताफळ पण पिकलेलंच आहे, थोडं दबतंय। आता मी याला लगेच तोडून घेऊन जाते, कारण की याला एक दिवस जरी लक्ष नाही दिलं, उद्या जरी आले मी तरी पाखरं आहेत ना फोडून जाते। आता हे जम्बो साईजचं आहे। हे अशा रेषा पडलेल्या दिसल्या की सीताफळ परिपक्व झालेलं आहे तोडणी करता। आता एखादे अर्धे थोडे थोडे आता हे सीताफळ व्हायला लागलेले आहेत, पिकायला लागलेले आहेत। तर 5-6 सीताफळ आम्हाला बागात भेटलेले आहेत। आम्ही सगळ्या झाडांखाली फिरलोय। आता जर आज आलो नसतं तर हे 5-6 सीताफळ असेच पाखरांनी खाल्ले असते। पाखरांनी इतर पण खाल्लेले आहेत सीताफळ, असं नाही की आम्ही त्यांना खाण्याकरता काहीच ठेवलेलं नाहीये। हे पुरंदर सीताफळ जलमलेलं आहे। ज्यावेळेस सीताफळाचे झाड आणतो त्यावेळेस त्या सीताफळाला कलम केलेला होता, पण मग काही कारणास्तव हरणांनी नाही तर कशाने ते सीताफळाचा कलम मोडला, मग आता ते पुरंदर झालेलं आहे। त्याला नवरात्रमध्येच सीताफळ येऊन गेलेले आहेत। हाय, ह्या बागांमधले काही सीताफळाचे झाड गेले होते, त्यावेळेस मग मी एक घरी पेरूचं रोप तयार केलं होतं। ते आता पेरूचं रोप लावलं होतं, ते पेरू पण चांगले मोठे झालेले आहेत। आता ही गावरान पेरू आहेत, पण तरी या सीताफळांच्या झाडाबरोबर यांना खत भेटतंय, त्याच्यामुळे याची साईज मोठी झालेली आहे। चांगले पेरू आलेले आहेत याला, पण याचं पण सीताफळासारखंच होतंय। इकडे जास्त करून येणं नाही होत, खाली 2-4 दिवस मिळून येणं होतं, त्यामुळे मग पाखरं खाऊन घेतात। आता त्यांच्या वाट्याचा शर आहे, जेवढं आपल्या वाट्याला येईल तेवढं आपण खायचं, बाकी पाखरांना राहतं। जास्त पण कच्चे नका तोडू, परत 1-2 दिवसांनी येऊ आपण, मग तेव्हा घेऊन जाऊ। जास्त कच्चे तोडल्या पण काहीच कामाचे नाही आहेत, खाण्यापुरते तोडले असेल तर बाद झाले। हे बघा आमच्याकडे इतके भारी पेरू आहेत। किती तोडलेत? 2 आहेत। आता याच्यात 2 आहेत, 5 सीताफळ आहेत, एक खाल्ला का? चला आता
सीताफळाच्या तालीला शेवग्याचे झाडं लावलेले आहेत. गेल्या वर्षी काय एवढ्या शेंगा येत नव्हत्या, कवचित 2-4 येत होत्या. त्याला शेंगा यायला लागलेल्या आहेत. आता हा शेवग्याचं झाड बारीक आहे, तरी याला पण 4-5 बारीक बारीक शेंगा आलेल्या आहेत. आणि हवाला जो शेवगा आहे याला चांगल्या शेंगा आलेल्या आहेत. पाऊस पडला त्यावेळेस थोड्या कमी होत्या, त्यावेळेस काही तोडता नाही आल्या, 2-4 शेंगा यायच्या. पण आता चांगल्या शेंगा आलेल्या आहेत. माझा एकदा का होईना बाजार होईल विक्री करता. आता ह्या गावरान शेंगा आहेत. बरोबर वेदिका असं धर. आता एवढ्या शेवग्या शेंगा तोडल्यात आम्ही. 2 कालवण तरी होते ना आमचे. आणि खाली वावरात गेल्यामुळे मग सीताफळ पण भेटले खाली पडलेले, आणि पेरू पण आणलेले तोडून. माझ्या असेच रानातील नवीन व्हिडिओ पाहण्याकरता, माझी जर्नी पाहण्याकरता माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.